कळतंय। परदेशात असलेले नवीद काल संध्याकाळी तातडीने कोल्हापुरात दाखल झालेत। मुलाला गोकुळचं अध्यक्षपद देण्यासाठी हसन मुश्रीफ खरं तर उत्सुक नाहीयेत। जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि गोकुळचं अध्यक्षपद एकाच घरात नको अशी मुश्रीफ यांची भावना आहे असंही कळतंय। तर गोकुळच्या अध्यक्षपदी कोण असणार याबद्दल सातत्याने चर्चा होतीये कालपासून, कारण मुख्यमंत्र्यांनी महायुतीकडेच हे पद राहावं अशी इच्छा व्यक्त केलेली होती, त्यामुळे एक वेगळं वळण या प्रकरणाला मिळालेलं होतं। परंतु आता परदेशात असलेल्या हसन मुश्रीफांचा मुलगा नावीद याचं नाव निश्चित झाल्याचं कळतंय। परंतु मुलाला गोकुळचं अध्यक्षपद देण्यासाठी मुश्रीफ फारसे इच्छुक नाहीयेत असंही त्यांचं मत असल्याचं कळतंय। यामागे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद आणि गोकुळचं अध्यक्षपद एकाच घरात नको अशी त्यांची भावना असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, बहुप्रतीक्षित असा हा एक मुद्दा बनलेला आहे की अध्यक्षपदी कोण विराजमान होणार। तर आता मुश्रीफांच्या मुलाचं नाव निश्चित होतंय, पण त्याबद्दल ते स्वतः समाधानी नाहीयेत असं कळतंय। आणखीन काय माहिती याबद्दल? पूर्वी अगदी बरोबर आहे, कारण गोकुळच्या अध्यक्षपदाची जी निवड आहे ते अगदी काही तासांवर आलेली आहे आणि हसन मुश्रीफ यांचे जे चिरंजीव आहेत नवीद मुश्रीफ यांचं नाव हे जवळपास निश्चित मानलं जातंय आणि ते तातडीनं, म्हणजे परदेशात होते ते तातडीनं त्यांना बोलवून घेतले। काल संध्याकाळीच ते कोल्हापूरमध्ये देखील हेलिकॉप्टरने दाखल झालेले आहेत। एकूणच जर बघितलं तर महायुतीचाच या ठिकाणी अध्यक्ष व्हावा अशा पद्धतीच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्यानंतर हसन मुश्रीफ यांचे जे चिरंजीव आहेत नवीद मुश्रीफ यांचं नाव आहे ते पुढे आले आहे आणि या नावाला सतेज पाटील असतील किंवा संचालक मंडळ हे गोकुळमधले जे सगळे नेते आहेत त्यांचा विरोध असण्याचं कारण नाही असं देखील या ठिकाणी मानलं जाते। कारण हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची मैत्री संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे आणि त्यामुळे नवीद मुश्रीफ यांच्या नावाला सतेज पाटील देखील विरोध करणार नाहीत आणि कुठेतरी याच्यावरती तोडगा निघेल आणि म्हणूनच हे नाव आता समोर आलेलं आहे आणि जवळपास नवीद मुश्रीफ यांचं नाव हे निश्चित झालेलं आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये हे नाव घोषित होणार आहे। गोकुळच्या संचालक मंडळाची जी बैठक होते या बैठकीमध्ये हे नाव पुढे आणलं जाणार आहे। जे आबाजी पाटील आहेत त्यांच्याकडे जो बंद लिफाफा दिलेला आहे त्या लिफाफ्यामध्ये नवीद मुश्रीफ यांचंच नाव असल्याची खात्रीलायक माहिती आहे ती मिळालेली आहे। त्यामुळे आता एकूणच जर बघितलं तर गोकुळचा नवा अध्यक्ष कोण याच्यावरती जवळपास पडदा आहे तो पडलेला आहे आणि नवीद मुश्रीफ यांचं नाव हे निश्चित झाले। असं असलं तरी हसन मुश्रीफ मात्र याबाबत फार उत्सुक नाहीत, कारण जिल्हा बँकेचं अध्यक्षपद चेअरमनपद त्यांच्याकडे आहे आणि अशावेळी गोकुळचं अध्यक्षपद देखील आपल्याच घरात घ्यावं याच्या संदर्भात ते थोडेसे काहीसे ते तयार नव्हते। मात्र एकूण जर मुख्यमंत्र्यांच्याशी बोलणं झालं त्याच्यानंतर जिल्ह्यातील नेत्यांशी बोलणं झाल्यानंतर त्यांची भूमिका काहीशी मवाळ झाली अशी देखील माहिती मिळते आणि नावीद मुश्रीफ हेच गोकुळचे पुढचे अध्यक्ष असतील। त्यामुळे अशा पद्धतीची थोडीशी भावना त्यांची असावी, परंतु तरीही आता नावावरती शिक्कामोर्तब झालं की तुम्ही आम्हाला सांगालच। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। यानंतर एक मोठी आणि एक्सक्लुसिव्ह बातमी बघूयात।